जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच सोशल मीडियावर काही पोस्टर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये लिहिलेलं आहे, चालले आहात परत येऊ नका, शुभ दीपावली. तर यस, ग्रामीण भागातील लोक काही गरजेपोटी शिक्षण असेल रोजगारासाठी येतात शहरांमध्ये, पण त्यांनी अशा प्रकारचे बॅनर लिहिलेच आहेत. तर आज मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो की आपण जेव्हा ते शहर सोडून जाऊ त्यावेळेस त्यांचा काय लॉस होईल. तर या ठिकाणी फक्त आपण विद्यार्थ्यांचा विचार करू. सर्व लोक जर पकडले तर ती वेगळीच गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचं बघू, जवळजवळ स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थीच पकडले, त्यात MPSCचे 1 लाखापेक्षा जास्त, इतर स्पर्धा परीक्षा करणारे 2-2.5 लाख असतील. आणि कॉलेजचे शालेय विद्यार्थी जे शालेय असतील आणि कॉलेजचे असतील तर ते पकडता जवळजवळ 7 ते 8 लाख विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये. ते आपण फक्त शहराचं नाव आलं येऊ द्या, काय हरकत नाही. तर 5 लाखच विद्यार्थी पकडा आणि 7 ते 8 हजार रुपये महिन्याला रूमचं भाडं, 3-4 हजार मेसला आणि इतर खर्च पकडता वर्षाकाठी 2 लाख रुपये एक विद्यार्थ्याकडून जात असतात. असे 5 लाखच विद्यार्थी पकडले, सर्व विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षा, बँकिंग, कॉलेज, इंजिनिअरिंग सर्व विद्यार्थी पकडले तर 5 लाख गुणिले 2 लाख रुपये 10,000 कोटी वर्षाला पुण्याला जातात. आपले ग्रामीण भागातून कष्टाचे कमवलेले 10,000 कोटी. हा आकडा खूप मोठा आहे. हा जाता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, निश्चितपणे हा आकडा खूप मोठा आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, जाऊच नका. का बघा, अभ्यास करायचा ना अशा प्रकारे घरामध्ये आपल्या कुठेही गरीबाचं जसं असेल तसं लायब्ररी सारखं स्वतःच्या रूमला करायचं, पुस्तकं ठेवायचे, टेबल ठेवायचा, एक छान 300-400 रुपयाची खुर्ची घ्यायची. आणि मार्गदर्शन म्हणाल तर आपल्या ग्रामीण भागातून खूप मोठे PSIs काय तर IPS IAS पर्यंत ग्रामीण भागातून झालेले विद्यार्थी आहेत. तर त्यांच्याकडून तुम्ही ऑनलाईन मार्गदर्शन घेऊ शकता. मी स्वतः तुम्हाला MPSC विषयी तुम्हाला जे काही डाऊट्स असतील त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगेन, स्ट्रॅटेजी देईन, आपले बुक्स वगैरे असतील त्याच्या लिंक्स पाठवेन, PDF, प्रश्नपत्रिका, सर्व प्रकारची तुम्हाला माहिती मिळेल. आपला भावी अधिकारी ग्रुप आहे या ठिकाणी, माझ्या इंस्टाच्या बायोमध्ये YouTube चॅनल पण आहे, PSI भागवत मुलगे, सर्च करू शकतात, संपूर्ण माहिती मिळेल. त्याचबरोबर इतर कोणत्याही क्षेत्रामधील तुम्हाला मेंटॉर मिळून जातील, युट्यूबवरती सर्च करा. त्यामुळं स्वतःच्या आईवडिलाच्या कष्टाचे 2 लाख रुपये 3 लाख रुपये तुम्ही वर्षाकाठी कशाला घालतात. ग्रुप्स करा, आपल्याकडे 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी डिस्कशन करतात. विचार करा, अजून काय पाहिजे.